पाण्यात आंघोळ करावी ह्याला तुला पाणी हा 7-8 वर्ष झाली असतील मी माझा व्यवसाय चालू केला. मी मधमाशा पाळायच्या कशा, सांभाळायच्या कशा, मधमाशा कशा पिटीत भरायच्या, त्यांचं संगोपन कसं करायचं, मध कशी काढायची हे लोकांचं बघून आहे ना मधमाशा पाळायला कसं ते शिकत गेलो. मध येतो चल घेऊन तर मधमाशा चावायच्या. आता मला अशी भीती वाटायची, मग हात सुजायचे, तर असं तोंड सुजायचं. नंतर मग भीती कमी होती गेली. मग नंतर मग मला व्यवस्थित जमायला लागलं की मधमाशा कशा सांभाळायच्या, हातान धरून कशा पेटीत भरायच्या. मग भीती माझी कमी होती गेली. असं आहे. पहिल्या मी दोन पेट्या घेतल्या. त्या पहिल्या वर्षी मी 2 भरल्या होत्या. त्याच्यामध्ये थोडी मध मला भेटायला लागली. मग नंतर मी 5 घेतल्या, नंतर 6 घेतल्या. अशा नंतर मग स्वतः हातान बनवून तयार केल्या त्या, दुसऱ्या कुणाकडनं घेतल्या त्या, अशा जास्त वाढवल्या. मधमाशाने कसं आठवड्यात एकदा बघायला जावं लागतं. त्यांना काय सारखं जायची गरज नसते. फॉरेस्टमध्ये बॉक्स ठेवले जातात मधाचे, ते जाऊन बघायचे मधमाशाने मध केली का नाही, मधमाशांची तपासणी करायची असते. म्हणजे राणी काम करते का नाही, मधमाशांची पैदास वाढते का नाही. तुम्ही ठेवलेलं काय केलं? ही पैदास वाढवली इथं खाली ग्रुप चेंबरला त्यांची पैदास वाढवली जाते. पावसाळ्यामध्ये स्टॉक इथं खाली केला जातो त्याला, या ग्रुप चेंबर पावसाळ्यामध्ये खाली केंद्र